हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. सो स्टार्ट करूया आपल्या आजच्या सेशनला. त्यामध्ये आपण बघूया 10 व्होकॅब्युलरीचे वर्ड्स, त्यांचे सिनोनिम्स, अँटोनिम्स, हिंदीमध्ये आणि मराठीमध्ये मीनिंग्स, आणि जे पण सेंटेन्सेस दिलेले आहेत ते सेंटेन्सेस तुम्ही एकदा ट्राय करून बघा की कसं त्या सेंटेन्समध्ये वर्डला यूज करण्यात आलेला आहे. किंवा तुम्ही स्वतःच्या मनाने सुद्धा काही सेंटेन्सेस तयार करू शकता. इझी सेंटेन्सेस तयार केले तरी चालतील. त्यामुळे तुम्हाला कळेल की सेंटेन्समध्ये वर्डला कसं यूज करण्यात आलेला आहे. ओके, सो स्टार्ट करूया आपल्या आजच्या सेशनला. फर्स्ट वर्ड आहे आपला आजचा, तो आहे फेलिसिटी. फेलिसिटी म्हणजे काय होतं तर इंटेन्स हॅपीनेस. इंटेन्स हॅपीनेस म्हणजे हिंदीमध्ये त्याचं मिनिंग होतं परम सुख, म्हणजेच काय तर परमानंद. मराठीमध्ये काय म्हणतो आपण फेलिसिटीला आणि इंटेन्स हॅपीनेसला परमानंद किंवा आनंद, सौख्य सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. सो फेलिसिटीचं मिनिंग आहे इंटेन्स हॅपीनेस. हिंदीमध्ये मिनिंग होतं परम सुख. मराठीमध्ये काय म्हणू आपण आनंद, परमानंद, सौख्य आणि उत्कृष्टता. ओके, सो फेलिसिटीचं मिनिंग होतं इंटेन्स हॅपीनेस. हिंदीमध्ये मिनिंग होतं त्याचं परम सुख फेलिसिटीचं, आणि मराठीमध्ये मिनिंग होतं आनंद, परमानंद, सौख्य आणि उत्कृष्टता. सिनोनिम्स आहेत फेलिसिटीचे जॉय, हॅपीनेस आणि ब्लिस. आणि अँटोनिम्स आहेत मिझरी, कॅलेमिटी आणि अनहॅपीनेस. परत एकदा बघूया आपण फेलिसिटीचे काय सिनोनिम्स असतात. तर फेलिसिटीचे सिनोनिम्स आहेत जॉय, हॅपीनेस आणि ब्लिस, आणि अँटोनिम्स आहेत मिझरी, कॅलेमिटी आणि अनहॅपीनेस. ओके, नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे रिकॅन्ट. RECANT, रिकॅन्ट. रिकॅन्टचं मिनिंग होतं टू सोलेमनली और फॉर्मली रिजेक्ट और गो बैक ऑन एज समथिंग फॉर्मरली adhered टू. ओके, सो रिकॅन्टचं मिनिंग काय आहे टू सोलेमनली और फॉर्मली रिजेक्ट और गो बैक ऑन एज समथिंग फॉर्मरली adhered टू, म्हणजेच काय तर वापस लेना. हिंदीमध्ये मिनिंग होतं रिकॅन्टचं वापस लेना, किंवा काय करणे, दिलेलं वचन आहे, मत आहे, ओके, किंवा काही पण एखादं विधान आहे त्याच्या मागे फिरणे. ओके, मागे घेणे. जे पण काही मत दिलेलं आहे आपण आपलं, किंवा काही विधान केलेलं आहे ते माघार घेणे, त्याला म्हटलं जातं रिकॅन्ट. ओके, सो हिंदीमध्ये मिनिंग काय होतं रिकॅन्टचं वापस लेना, आणि मराठीमध्ये आपण म्हणू दिलेले वचन, मत आणि विधान मागे घेणे. ओके, सो रिकॅन्टचं मिनिंग होतं टू सोलेमनली और फॉर्मली रिजेक्ट और गो बैक ऑन एज समथिंग फॉर्मली adhered टू. ओके, हिंदीमध्ये मिनिंग होतं रिकॅन्टचं वापस लेना. मराठीमध्ये मिनिंग होतं दिलेले वचन, मत आणि विधान मागे घेणे. सिनोनिम्स आहेत रिट्रॅक्ट, विड्रॉ आणि रिनाउन्स, आणि अँटोनिम्स आहेत ऍडमिट, एक्नॉलेज आणि क्लेम. ओके, सिनोनिम्स काय आहेत रिकॅन्टचे रिट्रॅक्ट, विड्रॉ आणि रिनाउन्स, आणि अँटोनिम्स आहेत ऍडमिट, एक्नॉलेज आणि क्लेम. नेक्स्ट बघूया वर्ड. इथे रिकॅन्टला कसं यूज करण्यात आलेलं आहे सेंटेन्स मध्ये, एकदा तुम्ही ट्राय करून बघाल जे पण सेंटेन्सेस दिलेले आहे, किंवा स्वतःच्या मनाने सुद्धा काही इझी तुम्ही सेंटेन्सेस तयार करू शकता. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे बोनहोमी. ओके, नेक्स्ट वर्ड काय आहे बोनहोमी, BONHOMI, बोनहोमी. बोनहोमीचं मिनिंग होतं चिअरफुल, फ्रेंडलीनेस आणि जेन्युइनिटी. काय आहे मिनिंग बोनहोमीचं चिअरफुल, फ्रेंडलीनेस आणि जेन्युइनिटी, म्हणजेच काय होतं खुशमिजाजी. हिंदीमध्ये मिनिंग होतं बोनहोमीचं खुश मिजाजी. मराठीमध्ये काय मिनिंग होतं तर सुशीलपणा, जे एकदम खुश मिजाज आहे. सुप्रसन्नता किंवा हसमुख स्वभाव ज्याचा असतो. ओके, सो बोनहोमीचं मिनिंग काय होतं चिअरफुल, फ्रेंडलीनेस आणि जेन्युइनिटी, आणि हिंदीमध्ये मिनिंग होतं बोनहोमीचं खुशमिजाजी, मराठीमध्ये होतं सुशीलपणा,
सुप्रसन्नता आणि हसमुख स्वभाव. सिनोनिम्स आहेत जेन्युइनिटी, कॉन्जेन्युइलिटी आणि कन्व्हिव्हिएलिटी. आणि अँटोनिम्स आहेत हॉस्टिलिटी, इनटॉलरन्स आणि हेट्रेड. परत एकदा बघूया आपण आणि मी कसं प्रोनाऊन्स करत आहे ते सुद्धा तुम्ही एकदा ऐकून घ्याल. सो बोनहोमीचे सिनोनिम्स काय आहेत? जेन्युइनिटी, कॉन्जेन्युइलिटी आणि कन्व्हिव्हिएलिटी. काय आहे? जेन्युइनिटी, कॉन्जेन्युइलिटी आणि कन्व्हिव्हिएलिटी. आणि अँटोनिम्स आहेत हॉस्टिलिटी, इनटॉलरन्स आणि हेट्रेड. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे पेनिटेन्स. PENITENCE, पेनिटेन्स. पेनिटेन्सचं मिनिंग होतं द ऍक्शन ऑफ फीलिंग ऑर शोईंग सॉरो अँड रिग्रेट फॉर हॅव्हिंग डन रॉंग आणि रिपेंटन्स. म्हणजेच काय तर काही अशी फिलिंग येणे किंवा दाखवणे की आपल्याला दुःख होत आहे कशाचं तरी. ओके, सॉरो किंवा रिग्रेट होत आहे, आपण काही चुकीचं काही केलेलं आहे त्याच्याबद्दल आपल्याला पश्चाताप होत आहे, त्याला काय म्हटलं जातं? पेनिटेन्स असं म्हटलं जातं. द ऍक्शन ऑफ फिलिंग, काही आपल्याला फील होत आहे किंवा असं दुःख होत आहे किंवा रिग्रेट होत आहे आपण काही केल्याबद्दल, तर जे त्याला काय रिग्रेट होत आहे म्हणजे त्याचा पश्चाताप होत आहे आपल्याला, त्याला म्हटलं जातं पेनिटेन्स. सो पेनिटेन्सचं हिंदीमध्ये मिनिंग होतं पछतावा आणि मराठीमध्ये मिनिंग काय होतं पेनिटेन्सचं? पश्चाताप, प्रायश्चित आणि अपराधीपणाची भावना. ओके, सो पेनिटेन्सचं मीनिंग आहे द ऍक्शन ऑफ फीलिंग ऑर शोईंग सॉरो अँड रिग्रेट फॉर हॅव्हिंग डन रॉंग आणि रिपेंटन्स. तर हिंदीमध्ये मिनिंग होतं पेनिटेन्सचं पछतावा, मराठीमध्ये मिनिंग होतं पश्चाताप, प्रायश्चित आणि अपराधीपणाची भावना. सिनोनिम्स आहेत रिमोर्स, गिल्ट आणि रिग्रेट. आणि अँटोनिम्स आहेत इम्पेनिटन्स आणि रिमोर्सलेसनेस. काय आहेत सिनोनिम्स पेनिटेन्सचे? रिमोर्स, गिल्ट आणि रिग्रेट. आणि अँटोनिम्स आहेत इम्पेनिटन्स आणि रिमोर्सलेसनेस. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे कॅच. CADGE, कॅच. कॅचचं मिनिंग होतं टू परसुएड समवन टू गिव्ह यू समथिंग फॉर फ्री. म्हणजेच काय हिंदीमध्ये मिनिंग होतं कॅचचं भीक मागणं. मराठीमध्ये काय म्हणू आपण? भीक मागणे किंवा काय करणे, फुकट मिळवणे काही पण, त्याला म्हटलं जातं कॅच. सो कॅचचं मिनिंग काय आहे? टू परसुएड समवन टू गिव्ह यू समथिंग फॉर फ्री. म्हणजेच काय हिंदीमध्ये मिनिंग होतं कॅचचं भीक मागणं, मराठीमध्ये होतं भीक मागणे किंवा फुकट मिळवणे. हातोहात घेणे. ओके, सो कॅचचं मराठीमध्ये मिनिंग होतं भीक मागणे, फुकट मिळवणे आणि हातोहात घेणे. सिनोनिम्स आहेत बेग, कोयर्स आणि रिक्वेस्ट. ओके, सो काय आहेत सिनोनिम्स कॅचचे? बेग, कोयर्स आणि रिक्वेस्ट. नेक्स्ट बघूया वर्ड. नेक्स्ट वर्ड आहे हीड. हीडचं काय मिनिंग आहे तर पे अटेन्शन टू आणि टेक नोटीस ऑफ. म्हणजेच काय करणे तर सावधानगिरी बाळगणे. ओके, सावधानी बाळगणे किंवा लक्ष देणे, त्याला म्हटलं जातं हीड. हिंदीमध्ये काय मिनिंग होतं हीडचं? सावधानी. मिनिंग काय आहे इंग्लिशमध्ये? पे अटेन्शन टू आणि टेक नोटीस ऑफ. मराठीमध्ये हीडचं मिनिंग होतं लक्ष, सावधगिरी किंवा लक्ष देणे. सिनोनिम्स आहेत अटेन्शन, अवेअरनेस आणि नोटीस. आणि अँटोनिम्स आहेत डिसरिगार्ड आणि निग्लेक्ट. काय आहेत सिनोनिम्स हीडचे? अटेन्शन, अवेअरनेस आणि नोटीस. आणि अँटोनिम्स आहेत डिसरिगार्ड आणि निग्लेक्ट. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे अँटसी. अँटसीचं मिनिंग होतं फीलिंग ऑर शोईंग अनकम्फर्टेबल फीलिंग ऑफ अनसर्टनिटी. ओके, तर काय चिंता दाखवणे, चिंतित असणे. इथे कसं दिलेलं आहे हिंदीमध्ये? चिंतित दिलेलं आहे. सो अँटसीचं मिनिंग काय होतं? चिंतित.
फिलिंग ऑर शोईंग अनकम्फर्टेबल फिलिंग ऑफ अनसर्टनिटी, म्हणजेच काय तर अस्वस्थपणा. ओके, अस्वस्थ असणे त्याला काय म्हटलं जातं, अँटसी असं म्हटलं जातं. चिंतित आहे हे हिंदीत म्हटलं जातं अँटसीला अस्वस्थ, चंचल, अधीर, उतावीळ आणि बेचैन. सो अँटसीचं मिनिंग आहे फिलिंग ऑर शोईंग अनकम्फर्टेबल फिलिंग्स ऑफ अनसर्टनिटी. हिंदीमध्ये मिनिंग होतं चिंतित, मराठीमध्ये अँटसीचं मिनिंग होतं अस्वस्थ, चंचल, अधीर, उतावीळ आणि बेचैन. सिनोनिम्स आहेत वरीड, अँशियस आणि नर्वस, आणि अँटोनिम्स आहेत इझी, काम आणि रिलॅक्स्ड. काय आहेत सिनोनिम्स अँटसीचे? वरीड, अँशियस आणि नर्वस, आणि अँटोनिम्स आहेत इझी, काम आणि रिलॅक्स्ड. नेक्स्ट वर्ड आहे मेडले. मेडलेचं मिनिंग होतं अनऑर्गनाइज्ड कलेक्शन ऑर मिक्सचर ऑफ व्हेरियस थिंग्स. बऱ्याचशा वस्तूचं जे मिक्सचर असतं त्याला म्हटलं जातं मेडले. हिंदीमध्ये मेडलेचं मिनिंग होतं मिश्रण, मराठीमध्ये सुद्धा आपण मिश्रणच म्हणू मेडलेला. आणखी काय म्हणू तर मिसळ. वेगळ्या वेगळ्या गोष्टी ज्या मिक्स होतात त्याला म्हटलं जातं मिसळ. अनेक गोष्टींचा संग्रह याला सुद्धा म्हटलं जातं मेडले. सो मेडलेचं मिनिंग आहे अन अनऑर्गनाइज्ड कलेक्शन ऑर मिक्सचर ऑफ व्हेरियस थिंग्स. जे काय आहे ऑर्गनाइज नाही आहे, व्यवस्थित नाही आहे, अनऑर्गनाइज्ड आहे. कशाचं कलेक्शन आहे? वेगळ्या वेगळ्या मिक्सचरचं, वेगळ्या वेगळ्या थिंग्सच्या जे काही मिक्सचर आहे त्याला म्हटलं जातं मेडले. अन अनऑर्गनाइज्ड कलेक्शन ऑर मिक्सचर ऑफ व्हेरियस थिंग्स. जे की आहे मिक्सचर, कशाचं मिक्सचर आहे? अनऑर्गनाइज्ड आहे आणि वेगळ्या वेगळ्या व्हेरियस थिंग्सचं आहे, त्याला म्हटलं जातं मेडले. हिंदीमध्ये मिनिंग होतं मिश्रण, मराठीमध्ये सुद्धा मिश्रण म्हटलं जातं मेडलेला. आणखी काय म्हटलं जातं? मिसळ, अनेक गोष्टींचा संग्रह. सिनोनिम्स आहेत व्हेरायटी, असॉर्टमेंट आणि जंबल. काय आहेत सिनोनिम्स मेडलेचे? व्हेरायटी, असॉर्टमेंट आणि जंबल. नेक्स्ट वर्ड आहे मेजरलीनेस. ओके, मायझरलीनेस. मायझरलीनेसचं मिनिंग काय आहे? एक्सेसिव्ह डिझायर टू सेव्ह मनी, एक्स्ट्रीम मीननेस, म्हणजे जो काय आहे ज्याला खूप असं पैसा वाचवण्याची हे जे असते, हाव असते, त्याला काय म्हटलं जातं? मायझरलीनेस असं म्हटलं जातं. जो काय आहे धनलोभी आहे आणि त्याला खूप पैशाची हाव असते, कंजूस असतो तो खूप, त्याला म्हटलं जातं मायझरलीनेस. हिंदीमध्ये मायझरलीनेसला म्हटलं जातं कंजूसी, मराठीमध्ये होतं कंजूसपणा, चिकटपणा, धनलोभ आणि हाव. ओके, सो मायझरलीनेसचं मिनिंग होतं एक्सेसिव्ह डिझायर टू सेव्ह मनी, एक्स्ट्रीम मीननेस. हिंदीमध्ये मिनिंग होतं कंजूसी, मराठीमध्ये मिनिंग होतं मायझरलीनेसचं कंजूसपणा, चिकटपणा, धनलोभ आणि हाव. सिनोनिम्स आहेत ॲव्हरिक, ॲक्विजिटिव्हनेस आणि पार्सिमनी, आणि अँटोनिम्स आहेत बाउंटी, जेनरॉसिटी आणि लार्जेस. काय आहेत सिनोनिम्स मायझरलीनेसचे? ॲव्हरिक, ॲक्विजिटिव्हनेस आणि पार्सिमनी, आणि अँटोनिम्स आहेत बाउंटी, जेनरॉसिटी आणि लार्जेस. लास्ट वर्ड आपला आजचा तो आहे रिवायल, REVILE, रिवायल. रिवायलचं मिनिंग होतं क्रिटिसाइज इन अन अब्युझिव्ह ऑर अँग्रीली इन्सल्टिंग मॅनर, म्हणजेच काय करणे तर हिंदीमध्ये मिनिंग होतं रिवायलचं बुरा भला कहना, आणि मराठीमध्ये काय म्हणू आपण? निंदा करणे किंवा शिवीगाळ करून बोलणे, त्याला म्हटलं जातं रिवायल. सो रिवायलचं मिनिंग काय आहे? क्रिटिसाइज इन अन अब्युझिव्ह ऑर अँग्रीली इन्सल्टिंग मॅनर. हिंदीमध्ये मिनिंग होतं रिवायलचं बुरा भला कहना, मराठीमध्ये होतं निंदा करणे किंवा शिवीगाळ करणे. शिवीगाळ करणे किंवा शिवीगाळ करून बोलणे त्याला म्हटलं जातं रिवायल. सिनोनिम्स आहेत क्रिटिसाइज, सेन्श्युअर आणि कंडेम, आणि अँटोनिम्स आहेत अक्लेम, अपलॉड आणि कमेंट. काय आहेत सिनोनिम्स रिवायलचे? क्रिटिसाइज, सेन्श्युअर आणि कंडेम, आणि अँटोनिम्स आहेत अक्लेम, अपलॉड आणि कमेंट.
ओके. सो एकदा परत वाचून घ्या. जे जे काही वर्ड्स हार्ड आहेत ते मी तुम्हाला सांगितलेले आहे कसं प्रोनाऊन्स करायचं आहे. म्हणजे नेक्स्ट टाइम तुम्ही जेव्हा वाचाल तो वर्ड तुम्हाला कळेल की त्याला कसं वाचायचं आहे. एकदा मराठीमध्ये सुद्धा त्या वर्डला लिहून घ्यायचं, म्हणजे तुम्हाला नंतर लक्षात येईल की या वर्डला असं प्रोनाऊन्स करायचं आहे. आणि जे पण सिनोनिम्स अँटोनिम्स आहेत ते परत परत वाचून घ्या एकदा. काही सेंटेन्सेस दिलेले आहेत, ते सेंटेन्सेस ट्राय करून बघा किंवा स्वतःच्या मनाने सुद्धा काही सेंटेन्सेस तयार करायला ट्राय करून बघत चला. सो आणि जे पण आधीचे वर्ड झालेले आहेत ते आधीचे वर्ड सुद्धा तुम्ही जे रिव्हिजन करत चलत जा, कारण की जर एक्झामच्या वेळेस तुम्ही सगळेच वर्ड्स घेऊन बसले तर त्याची पूर्ण खिचडी होऊन जाणार. काहीच वर्ड्स लक्षात नाही राहत मग की कशाचं सिनोनिम काय आहे, कशाचं अँटोनिम काय आहे, कशाचं मिनिंग काय होतं. ओके, पूर्ण सगळं मिक्स होऊन जातं. सो म्हणून दररोज 10 वर्ड्स तरी रिवाइज करत चालायचे किंवा आधीचे जे वर्ड झालेले आहे ते एकदा डोळ्याखालून काढून घ्यायचे, म्हणजे तुम्हाला लक्षात येत जाईल. सो तुम्हाला सेशन आवडलं असेल सेशन लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्सला शेअर करत चला. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.